महाड औद्योगिक वसाहत परिसरातील एम बॉय कंपनीमध्ये रासायनिक प्रक्रियेदरम्यान अचानक प्रेशर वाढल्यानं छोट्या स्फोटासह आगीची घटना घडली। औषधी उपयोगासाठी तयार करण्यात केल्या जाणाऱ्या अम्लीय पदार्थांचं उत्पादन सुरू असताना ही दुर्दैवी घटना घडली आहे, अशी प्राथमिक माहिती सध्या समोर आली। सुदैवाने या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाहीये। घटनेची माहिती मिळताच कंपनीच्या अंतर्गत अग्निशमन पथकानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यामध्ये आणली आहे आणि काही मिनिटातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात त्यांना यश आलंय। दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच MIDC परिसरातील प्रशासन तसंच महाड औद्योगिक वसाहत पोलीस आणि स्थानिक अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि संपूर्ण परिसरामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून सुरक्षेच्या उपाययोजना सुद्धा राबवण्यात आल्या आहेत आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। विशेष म्हणजे गेल्या महिन्यामध्ये ही दुसरी घटना असल्यामुळे कंपनीच्या आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमुळे औद्योगिक सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे आणि कंपनी प्रशासनाविरोधात स्थानिकांकडून तीव्र नाराजी सुद्धा व्यक्त केली जाते। रासायनिक उद्योगांमध्ये सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन, यंत्रसामग्रीची नियमित तपासणी, प्रेशर कंट्रोल प्रणालीची कार्यक्षमता आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सक्षम असणं अत्यावश्यक आहे। तज्ज्ञांच्या मते प्रेशर वाढीमागचं नेमकं कारण शोधून काढणं, सेफ्टी ऑडिट करणं आणि स्वतंत्र चौकशी करणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। अन्यथा भविष्यात मोठ्या दुर्घटनेची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती सध्या नागरिकांनी व्यक्त केली आहे। या घटनेच्या पार्श्वभूमीवर औद्योगिक वसाहतीतील कामगार तसंच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी आणि उच्चस्तरीय चौकशी नेमण्याची सुद्धा मागणी सध्या जोर धरली आहे। संबंधित यंत्रणांनी या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावलं उचलावीत अशी सुद्धा मागणी नागरिकांकडून करण्यात येते। आमचा जो स्मॉल व्हॉल्यूम प्लांट आहे त्यामध्ये मेंटेनन्सचं मॅन्युफॅक्चरिंग चालू होतं। तर दुपारी साधारण 2:30 ते 3च्या दरम्यान एक 100 लिटरची ग्लास असेंब्ली ज्यामध्ये या मेंटेनन्सचं रिॲक्शन मास होतं ती प्रेशराईज होऊन बस्ट झाली आणि बाहेर हे सगळं रिॲक्शन मास आहे ते जे काही AHUच्या डक्ट गेलेत त्यावर स्पिल झालं आणि तिथं फायर कॅच झाली। तर फायर कॅच झाल्यानंतर आम्ही इमिजिएट इमर्जन्सी सायरन रेज केला आणि लोकांना कल्पना दिली। त्यावेळेस आमचे इंटरनल फायर फायटर तिथं सगळे आमच्या इन्स्ट्रक्शननुसार आले आणि साधारण 10 मिनटामध्ये AFFF फोमचा वापर करून आणि त्याचं ब्लँकेटिंग करून त्या फायरवर 10 मिनटाच्या आत ती आटोक्यात आणली। यामध्ये कुठलीही काही इंजुरी वगैरे किंवा काही झालेली नाही आहे कोणाला। आता सध्या कंडिशन काय आहे? आता सध्या सगळं काही अंडर कंट्रोल आहे आणि परिस्थिती नियंत्रणात आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे।